आताच एवढे दिवस आम्ही संयमाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू केलं होतं। आमची अपेक्षा होती की व्यवस्थापनाने लवकरात लवकर चर्चा साधून लवकरात लवकर कामगारांच्या बाजूने निर्णय द्यावा, त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांची पूर्तता करावी आणि कामगारांना लवकरात लवकर कामावरती घ्यावं। आता थोड्याच एक 8-10 दिवसापूर्वी सेट डाऊन झालं होतं। त्यांना असं वाटलं की आता कंपनीला कामगारांची गरज नाही, त्यामुळे जोपर्यंत कंपनीला कामगारांची गरज नव्हती तोपर्यंत कंपनीने कामगारांशी संपर्क साधला नाही। आता 1-2 दिवसामध्ये कंपनी चालू होण्याच्या म्हणजे मार्गावरती आहे। तर आता जवळजवळ प्रत्येक कामगाराला कॉन्ट्रॅक्टर बाजूलाच राहिले, परंतु आता एचओडी लेवलची लोक 8-8, 10-10 फोन करायला लागलेले आहेत की आता खरोखरच आपल्याला या कामगारांची गरज आहे। कारण कंपनीला कळून चुकलेले हे कामगार जर आतमध्ये आले नाहीत तर कुठल्याही परिस्थितीत कंपनी चालणार नाही। आणि हे कॉन्ट्रॅक्टचे कामगार आहेत ते परमनंट कामगारांना रिलीव्ह आहेत, जे परमनंट कामगार काम करतात त्यांच्याबरोबर हे कामगार काम करत असतात आणि त्यांच्या जागेवरती जर हे कामगार रिलीव्ह करण्यासाठी गेले नाहीत तर कंपनीला रिलीव्ह करण्यासाठी माणूस मिळणार नाही। कारण हे कामगार 28, 30 वर्षापर्यंतचे अनुभवी कामगार आहेत, ह्यांच्या जीवावरती बेतणारं काम आहे आणि ते काम करण्यासाठी परमनंट लोकांची वय झाल्यामुळे परमनंट लोकांना काम करणं अशक्य आहे। आणि ह्या परिस्थितीत ह्या कामगारांना आत घेणं गरजेचं आहे। तरी सुद्धा ह्या लोकांना एक 5,000 रुपये वाढवून देतो, 7,000 वाढवून देतो, अशा पद्धतीची फोन येत आहेत। कामाला ये, तुला बाकीच्या सगळ्या फॅसिलिटी मिळतील, अशा पद्धतीने सांगितले जाते। परंतु हे साप चुकीचं आहे। कामगारांना ही दुफळी पाडण्याची यांची एक प्लॅन आहे। तो कामगारांनी कुठल्या प्रकारचे आमचे कामगार त्याला बळी पडणार नाहीयेत। तरी सुद्धा मला एकच सांगायचंय व्यवस्थापनाला, लवकरात लवकर सगळ्या कामगारांना एकत्रित आतमध्ये सगळ्यांना सरसकट घ्यावं, कामगारांच्या कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला नाही अशा पद्धतीची भूमिका ठेवावी। आमच्या संघटनेकडून कुठल्याही प्रकारचा कंपनीला, कॉन्ट्रॅक्टर लोकांना किंवा व्यवस्थापनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। आमच्याकडून कंपनीचं आणि सगळं व्यवस्थापनाचं जे काही जास्तीत जास्त प्रोडक्शन वाढेल ह्याच्यासाठी कामगारांच्या वतीने मदत होईलच। आपली जी एक चेन असते, कामगार, कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनी व्यवस्थापन, ही जर एकमेकाच्या आणि ही परिस्थिती जी निर्माण झाली, तुम्ही म्हणता कामगारांवरती अन्याय झाले, मग आता या बाबतीत तुम्ही कंपनीशी बोलल्यानंतर कंपनीचा रिप्लाय काय आला? आतापर्यंत कंपनी आमच्याशी बोलायलाच तयार नाही। मग आता ती इतके दिवस बोलली नसेल तर तुमची आता भूमिका कशी असेल आणि आंदोलनाचं स्वरूप काय असेल? आता आमच्याशी जर कंपनी बोलायला तयार नसेल तर आमची आता भूमिका आम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही आता भीक मागो आंदोलन करणार आहे। कारण आता ती भीक मागायचीच वेळ आमच्यावर आलेली। आमच्या कामगारांचे पगार वेळेवरती होत नाहीत। जर पगार होत नसतील तर कामगारांना आता पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। कोणाची मुलं आजारी आहेत, कोणाची बायको आजारी आहे, कोणाचे आई वडील आजारी आहेत, त्यांचे गोळ्या औषधासाठी त्यांना लोकांना पैसे मिळत नाहीत। आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांना कंपनीला सांगितले की पगार करा तर ते सांगतात की आमचे बूट जमा करा। ते बूट 2-2 वर्षापूर्वी दिलेले आहेत, ते बूट जमा नाही केले तर आम्ही पगार करणार नाही। आता एक कॉन्ट्रॅक्टरला फोन केला काही लोकांनी तर ते सांगतात की तुम्ही राजीनामा दिला तर आम्ही पगार करू। हे लोक कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहेत, राजीनामा देण्याचा प्रश्न येतच नाहीये। त्याच्यामुळे मला एकच सांगायचंय, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कुठल्याही प्रकारचं कामगारांना वेटीस न धरता त्यांना जो काही मार्ग असेल त्या पद्धतीने कामगारांना सहकार्य करावं। नाही तर आम्ही खंडोबाच्या पालखीवरती न्याय मागण्यासाठी सगळे कामगार एकत्रित तिथं आंदोलन नाही पण आम्ही देवाच्या पुढे आम्ही बसणार आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत कुठलाही कामगार त्या पायरीवरून उठणार नाही। आणि अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी येत आहेत की ह्या ठिकाणी किर्लोस्कर सारख्या कंपनीचं एवढं मोठं नाव आहे आणि हे जर व्यवस्थापनामुळे खराब होत असेल, मॅनेजमेंटमुळे खराब होत असेल तर त्याची दखल किर्लोस्कर साहेबांना घ्यावी लागेल। हे अख्ख्या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर अख्ख्या जगभरात किर्लोस्कर साहेबांचं नाव आहे आणि त्या नावाला काळिंबा फासण्याचं काम व्यवस्थापन करते असं सरळ सरळ दिसतंय। जेजुरी एमआयडीसीतील सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना एक विनंती आहे की आपले जेजुरी एमआयडीसीतील सर्व स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सगळी कॉन्ट्रॅक्ट घेतली पाहिजेत। बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर लोक जे आपल्या ठिकाणी येत आहेत आणि आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना बरोबर घेऊन आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना 8-10 लोक देत आहेत आणि ते 100-150 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत। त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते आपल्या लोकांना गोळ्या मारतायत। तर हा प्रकार घडला नाही पाहिजे। त्याच्यासाठी आपले लोकल कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी सगळ्या प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट घ्या, आपले लोकल कामगार असतील त्यांना सगळ्या प्रकारची कामं द्या। आपल्या कामगारांना पोट भरण्यासाठी आपल्या परिसरामध्ये एमआयडीसी आलेली, तर त्याच्यामध्ये बाहेरचे कामगार आणि बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर यांना त्याचा मोबदला न मिळता आपल्या कामगारांना मिळणं गरजेचं आहे। 80% मोबदला हा आपल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना स्थानिक कामगारांना मिळणं गरजेचं आहे। ते उलट होते, 80% बाहेरच्या कामगारांना बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना जाते। तर हे काम होता कामा नये। माझी एक विनंती आहे की जेजुरी परिसरातले जे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार आहेत त्यांना आमचा पाठिंबा राहील संघटनेचा। तुम्ही एकत्रित या आणि बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टर पासून आपली जी जेजुरी एमआयडीसी आहे हे वाचवा। धन्यवाद।